तुमचं असं झालंय का हो कधी आपलं प्लॅनिंग वगैरे काहीच नसतं एकदमच असं आपलं ठरतं की आपण कुठेतरी जाऊया फिरायला. तर आम्ही आमचं काही प्लॅनिंग वगैरे काहीच नव्हतं आणि आमच्या ताईंचा फोन आला की आपण जाऊया म्हणलं मोरगावच्या गणपतीला. तर ती म्हटल्या जाऊया. तर आमचं सगळ्यांचं ठरलं की जाऊया मोरगावच्या गणपतीला. तर मस्त आम्ही इथं मोरगावमध्ये आलो आणि पोहोचल्यानंतरच त्या दादांनी आम्हाला गंध वगैरे लावला आणि आतमध्ये आम्ही एंट्री केली तर एवढं छान असं मंदिर होतं. तर म्हटलं एवढ्या दिवस आपल्या बारामती जवळ एवढं छानसं मंदिर आहे म्हटलं एवढ्या दिवसापासून म्हटलं जाणं झालं नाही. तर गणपतीचंच योग म्हणायचं की आपण देवाने आपल्याला बोलवल्यासारखं. तर आलो असं मस्त असं दर्शन वगैरे घ्यायचं चाललेलं होतं. तर आतमध्ये पण खूप गर्दी होती. म्हणलं बराच वेळ लागेल पण म्हणलं गणपतीचं दर्शन करूनच जायचं. कारण की एकदा ना आलो आपण तर बऱ्याच दिवसांनी आपण काय म्हणलं येत नाही देवाकडे जास्त म्हणलं या साईडला. तर म्हणलं आलं तर आल्यासारखं तर म्हणलं आतमधनं दर्शन वगैरे करून जायचं. मस्त असं ताट सजवलेलं होतं आणि आमच्या ताईंचा वगैरे फोटो वगैरे काढला आणि मी पण मस्त असं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि एवढी गर्दी होती ना तरी पण आम्ही सकाळी लवकर 8 वाजता निघालेलो होतो त्यामुळे ना आमचं मस्त असं दर्शन घेतलं. तर बाहेर आल्यानंतर ना आम्ही इथं फोटो वगैरे काढलं आणि सगळ्यांचं आम्ही असं मस्त असं फोटो वगैरे काढलं. आणि तिच्या पप्पांनी काव्याच्या पप्पांनी काव्याला घेतलं आणि ती पुढं गेली तोपर्यंत आमच्या ह्या मॅडमला घ्यायचं होतं डॉक्टर सेट. तर तिला डॉक्टर सेट वगैरे काय खरेदी करायची होती ती केली आम्ही. आणि नंतर ना आम्ही आलो ज्ञानेश्वरी मिसळ मध्ये आणि तिथं आल्या एवढ्या भुका लागल्या होत्या ना तर काय बोलायचं कामच नाही. मस्त असं इथं आम्ही मिसळ खाल्ली आणि नंतर आम्हाला जायचं होतं जेजुरीला. आणि मस्त असं गाडीमध्ये बसलो आणि आम्ही निघालेलो होतो जेजुरी साईडला. चला तर इथंच एंड करते.